वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज 1.3. त्याच्यातला कितवा क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 5th ला चालू आहे. ठीक आहे. आणि हा जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे समजेल. नाहीतर अदरवाईज समजणार काही नाही. ठीक आहे, बिलकुल काही समजणार नाही. म्हणून तुम्ही नाही का जे काही पहिल्यापासून स्टार्टिंग व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेत आणि ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सांगितलेत, सगळे ऑल सांगितलेत मी काय काय जे जे इम्पॉर्टंट आहेत ते. पहिले ते व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, तरच तुम्हाला जास्त समजेल. आणि हा डिस्क्रिप्शन मध्ये नाही का व्हॉट्सअप लिंक आहे, त्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करा आणि ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, तिथंच मी सगळ्यांना डायरेक्ट एकत्र नाही का लिंक सेंड करत जाईल आणि मी रोज 1:30 वाजता लाईव्ह होतो. ठीक आहे, त्याची लिंक तुम्हाला फॉरवर्ड करेल 1 वाजता. ओके, चला स्टार्ट करतो. कितवा क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर 5th ला काय दिलंय? y इक्वल टू x रेस टू 5 tan रेस टू क्यूब 4x अपॉन साइन क्यूब 3x दिलाय. ठीक आहे, बघा डिफिकल्ट टर्म आहे. सो डिफिकल्ट फंक्शन असेल मग त्यावेळेस मी काय करणार? लॉग यूज करणार. सो लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ दिस टर्म. ओके, मी लॉग यूज केला. पण लॉग a अपॉन b फंक्शन अपॉन फंक्शन आहे. सो लॉग a अपॉन b चा फॉर्म्युला काय तो? लॉग a मायनस लॉग b येतो. बरोबर. सो मग मी कसं अप्लाय करणार? लॉग ऑफ दिस टर्म. सो एक्स रेस टू 5 इंटू टॅन क्यूब 4x. ओके, मायनस लॉग ऑफ ए लिहिलं. सो मायनस फॉर्म्युलेमध्ये मायनस आहे. ठीक आहे, हा लॉग रूल अप्लाय करतोय. सो लॉग ऑफ साइन क्यूब 3x. हा इथं बघा लॉग ऑफ ए इंटू बी म्हणजे फंक्शन इंटू फंक्शन आहे. सो लॉग ऑफ ए इंटू बी असेल तर काय येतो? फक्त लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी येतो. मध्ये प्लस येणार. जर मल्टिप्लिकेशन असेल तर मध्ये प्लस येणार, हे माहिती तुम्हाला. चला स्टार्ट करतो. म्हणजेच काय काय येतं? लॉग ऑफ ए म्हणजे एक्स रेस टू 5 प्लस लॉग ऑफ दिस टर्म टॅन क्यूब 4x मायनस लॉग ऑफ साइन क्यूब 3x. जर लॉगच्या अँगलला पॉवर असेल मग त्यावेळेस आपण पॉवर खाली घेतो, हे माहिती तुम्हाला. सो पॉवर खाली येणार. बघा पॉवर खाली येणार. सो 5 लॉग ऑफ एक्स प्लस बघा क्यूब आहे, लॉगच्या अँगलला पॉवर आहे. सो पॉवर खाली 3 लॉग ऑफ टॅन 4x मायनस बघा 3 पुढे येणार. सो 3 लॉग ऑफ साइन 3x. ठीक आहे, लॉग ऑफ साइन 3x आहे. सो आता काय करणार? डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय आहे? लॉग वाय. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा लवकर. इकडे वर स्टार्ट करतो लिहायला. चला बघा आता काय करणार पुढं, व्यवस्थित लक्ष द्या काय. ठीक आहे, डिफरन्शिएटचे तुम्हाला फॉर्म्युले यायला पाहिजे. फॉर्म्युले जर आले तर तुम्हाला हे पण इझी जाईल. ठीक आहे, बघा लॉग वाय आहे. सो लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/x येतं. सो लॉग वाय चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/y इंटू अगेन वाय चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? dy/dx येतं. ठीक आहे, मी सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये dy/dx इक्वल टू 5 ऍज इट इज. सो 5 ऍज इट इज. लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/x येतं. सो 1/x प्लस 3 लॉग 3 ऍज इट इज. मग मला सांगा लॉग ऑफ दिस टर्म. सो लॉग ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/x येतं. सो इथं tan 4x आहे. सो 1/tan 4x येणार. 1/tan 4x. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ तुम्हाला tan 4x चा काढावं लागेल. ठीक आहे, tan 4x. पुढे काय? मायनस 3 ऍज इट इज. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1 येतं. सो 1/sin 3x येणार. 1/sin 3x. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x चा काढायचं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x. ठीक आहे, चला बघा आता काय काय येणार? dy/dx इक्वल टू y इथे डिवाइड आहे. ओके, तिकडे गेला काय होणार? मल्टिप्लाय. सो मग काय येणार? बघा आता काय काय येत आहे. सो इथे ना y मल्टिप्लाय बाय हा y प्रत्येकाला मल्टिप्लाय होणार. सो मी त्यापेक्षा मी ब्रॅकेट टाकतो. ठीक आहे, सो 5/x प्लस 3 ऍज इट इज. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 4x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan काय येतं? sec स्क्वेअर येतं. सो इथे येणार sec स्क्वेअर 4x. आणि परत बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan काय येतं? sec स्क्वेअर येतं.
सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x काढायचा आहे. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. सो इथं काय येणार? tan 4x ॲज इट इज. ओके, बघा आता पुढं मायनस 3 ॲज इट इज, हे 3 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय तर कॉस येणार. सो कॉस 3x येणार, कॉस 3x. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x चा काढावं लागेल. ठीक आहे, आणि साइन 3x ॲज इट इज. चला पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. काय काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा. हा, आता व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं बघा. हे y म्हणजे काय? y म्हणजे आपण लिहिलं होतं बघा क्वेश्चन मध्ये, y इक्वल टू ते क्वेश्चन दिला होता. सो y म्हणजे त्याच्या जागी, y च्या जागी तो क्वेश्चन लिहायचा तुम्हाला. ठीक आहे, समजतंय का? y च्या जागी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे, मग तरच फुल मार्क्स भेटते ना. फक्त असं y नाही सोडायचा. ओके, चला dy बाय dx इक्वल टू y च्या जागी क्वेश्चन लिहायचा तुम्हाला, हे लक्षात राहू दे. y च्या जागी क्वेश्चन. सो इथे येणार 5x प्लस 3 ॲज इट इज. सेक स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का रे? बघा नीट लक्ष द्या. सेकला मी असं लिहू शकतो का? सेकला मी असं लिहू शकतो 1 बाय कॉस 4x. ओके, त्याचा स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे. सो 1 बाय कॉस स्क्वेअर येणार. ओके, आणि टॅनला कसं लिहू शकतो? साइन बाय कॉस, साइन 4x. बघा 4x आहे, आपण कॉस 4x. ओके, 1 कॉस कॅन्सल. सो एक कॉस अजून एक राहणार ना. सो हा कॉस खाली येणार. ठीक आहे, चला म्हणजे असं येणार 3 ॲज इट इज. सो 1 बाय साइन तसंच राहणार, साइन 4x तसंच राहणार, आणि कॉस x कुठे येणार? खाली येणार. सो इथे येणार कॉस 4x. ओके, 4x आहे ना, बघा 4x आहे, सो खाली येणार. ठीक आहे, चला पुढं अजून काय काय करू शकतो मी इथं? कॉस 4x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x, 4 बाजूला येणार, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? दॅट इज 1 येतं. सो फक्त 4 राहणार, इथे येणार 4 राहणार. ठीक आहे, 4. ना मायनस 3 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, 3 येणार. सो 3 इंटू 3 9. सो इथे मी लिहू शकतो 9. सो इथे येणार cos 3x बाय sin 3x, दॅट इज cot 3x. इथे येणार cot 3x. आता बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल, 2 sin x. बघा हा फॉर्म्युला, sin 2x चा फॉर्म्युला काय तो? दॅट इज 2 sin x इंटू cos x. हा फॉर्म्युला येतो बरोबर. पण इथं sin 4x इंटू cos 4x आहे. सो दॅट टाइम इथं 2 आहे, म्हणून इथं 1x आहे, 1x आहे. जर इथं 3 असेल तर इथं 3x बाय 2 असणार. ओके, इथं 3x बाय 2 असणार. त्याच्या हाफ इथं असणार. ठीक आहे, ह्याच्या हाफ इकडे अँगल असणार. जर इथं 4 असेल तर इथं किती असणार? 2x असणार, इथं 2x असणार. मान्य? सो इथं अशी व्हॅल्यू घेतो. इथं समजा आता मी 8x घेतो. ठीक आहे, साइन 8x. मग इथं काय येणार? 2 sin 4x इंटू कॉस 4x. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या हाफ हे. सो बघा, साइन 4x इंटू कॉस 4x, साइन 4x इंटू कॉस 4x. पण इथं मल्टिप्लाय बाय 2 आहे, फॉर्म्युलामध्ये 2 आहे. इथं आहे का? नाही. सो मी काय करणार? मल्टिप्लाय बाय 2 लिहितो, आणि इथं पण वर मल्टिप्लाय करतो. सो मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 करतो. ठीक आहे, हे झालं ऍडजस्टमेंट. ओके, ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे तुम्हाला. ओके, चला ना, हा कोणाचा फॉर्म्युला झाला? साइन 8x चा. ठीक आहे, चला म्हणजे इथे येणार y, ह्याच्या जागी क्वेश्चन द्यायचे. सो 5 बाय x प्लस 3 इंटू 4 12, 12 इंटू 2 24. सो 24 अपॉन साइन 8x मायनस 9 कॉट 3x. ठीक आहे, पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर, फास्ट लवकर. मग आता 1 बाय साइन म्हणजे काय? 1 बाय साइन इज नथिंग बट कोसेक. सो मी नेक्स्ट स्टेप काय लिहिणार? y इक्वल टू 5 बाय x प्लस 24 कोसेक साइन 8x. सॉरी, 1 बाय साइन मीन्स कोसेक, कोसेक 8x मायनस 9 कॉट 3x. ठीक आहे, झाला तुमचा आन्सर आला dy बाय dx. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. ना आता व्यवस्थित लक्ष द्या, काय विचारलंय बघा क्वेश्चन. सो इथे येणार 6वा क्वेश्चन, y इक्वल टू x रेज टू tan इनवर्स ऑफ x आहे. बघा, x हा एक फंक्शन आहे आणि tan इनवर्स x हा एक फंक्शन आहे. जर फंक्शन टेस्ट टू फंक्शन असेल
मग त्यावेळेस पण तुम्हाला लॉग यूज करावं लागेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. काय यूज करणार? लॉग. मग फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर समजायचं हा क्वेश्चन एक्सरसाइज 1.3 मधलाच आहे. एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो log of y equal to log of x raised to tan inverse of x. जर लॉगच्या अँगलला पॉवर आहे सो पहिलं पॉवर खाली घ्या. म्हणजेच काय होणार? log y इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. म्हणजे tan इनवर्स x खाली येणार, log x राहिला. ठीक आहे, मग बघा हा एक फंक्शन आहे सो हा एक फंक्शन. सो u इंटू v चा रूल अप्लाय करावा लागेल. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला u इंटू v. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v चा काय येतो फॉर्म्युला? u ऍज इट इज लिहितो आपण, पण डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढतो? v चा काढतो. सो v काढणार प्लस v तसाच ठेवणार, हा फंक्शन तसाच ठेवणार, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ u चा काढतो. ठीक आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. सो इथे काय काय येणार मग? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x करतोय सो दॅट टाइम 1 बाय y येणार. 1 बाय y log x डेरिव्हेटिव्ह 1 बाय x येतं, log y आहे सो 1 बाय y येणार. ठीक आहे, 1 बाय y. मग y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. ठीक आहे, इक्वल टू tan इनवर्स x ऍज इट इज. बघा u तसाच tan इनवर्स ऑफ x ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v सेकंड टर्म. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x. tan इनवर्स ऑफ x. ठीक आहे, करा बघू मग काय काय ना. y डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, सो y तर मल्टिप्लाय. सो tan इनवर्स x इंटू log x डेरिव्हेटिव्ह 1 बाय x येतो. ठीक आहे, प्लस log x ऍज इट इज, आणि tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह काय येतं? tan इनवर्स x 1 बाय, हे माहिती राहू दे, 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. त्याचं डेरिव्हेटिव्ह हे येतं. ठीक आहे, मग आता काय होणार? tan इनवर्स वर लिहिणार आणि log x वर लिहिणार. झालं तुमचा फायनल आन्सर. पण y म्हणजे काय? y म्हणजे दिस टर्म. सो मी लिहिताना असं लिहिणार dy बाय dx. ठीक आहे, कारण बघा y तिकडे गेलं ना, सो इथे dy बाय dx असणार. dx y म्हणजे काय? x रेस टू tan इनवर्स ऑफ x. ठीक आहे, इनटू tan इनवर्स x वर लिहितो, tan इनवर्स ऑफ x अपॉन x प्लस log x वर लिहितो. ठीक आहे, अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट आता. ना क्वेश्चन नंबर 7. बघा 7 मध्ये काय दिलं इथं? y इक्वल टू साइन x रेस टू x. म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन दिले. ओके, मग दॅट टाइम वी हॅव टू अप्लाय हिअर लॉग, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो म्हणजे काय काय येणार इथं? लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ साइन x रेस टू, बघा लॉग यूज केलाय, लॉग ऑफ साइन x रेस टू काय? x आहे. सो इथे लिहिणार मी x. बघा लॉगच्या अँगलला पॉवर आहे, सो पॉवर काय करणार आपण? पहिलं खाली घेणार. सो म्हणजे काय मिळतं? लॉग ऑफ y इक्वल टू पॉवर खाली, सो x इंटू लॉग ऑफ साइन x. ठीक आहे, मग आता x हा एक फंक्शन झाला, सो हा झाला u, आणि हा एक फंक्शन झाला v. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करत असताना u इंटू v चा रूल अप्लाय करावा लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो लॉग y चं डेरिव्हेटिव्ह काय ना? 1 बाय y येतं, सो 1 बाय y. पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय, सो मग मला y चं पण डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल ना. काय तर y चं डेरिव्हेटिव्ह? dy बाय dx. सो इथे ना dy बाय dx. ठीक आहे, इक्वल टू u इंटू v चा रूल अप्लाय. सो u ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म डायरेक्ट करता. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म काय? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म log x चं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय x येतं. सो 1 बाय काय येणार इथं? 1 बाय साइन x येणार. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x काढावं लागेल ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x. ठीक आहे, हे पण लक्षात पाहिजे. प्लस लॉग ऑफ साइन x ऍज इट इज, लॉग ऑफ साइन x ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? 1 येतं. सो 1 लिहा किंवा लिहू नका, चालेल. ठीक आहे, चला. आणि इथं y डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो इथे येणार y इन ब्रॅकेट मध्ये
डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय येतं, कॉस येतं. सो इथे येणार एक्स तसंच इंटू कॉस वर लिहितो कॉस एक्स अपॉन साइन एक्स, ठीक आहे, प्लस लॉग ऑफ साइन एक्स, ठीक आहे. लॉग ऑफ साइन, लॉगच्या आतमध्ये साइन आहे, अँगल आहे हा, सो बाहेर लिहू नका, म्हणजे एकदम लांब लांब लिहू नका, ठीक आहे. चला आता वायच्या जागी काय लिहिणार, वायच्या जागी दिस फंक्शन. सो इथे येणार, इथे dy बाय dx राहिला, इथे आला dy बाय dx. सो y म्हणजे काय, साइन एक्स रेस टू एक्स, ठीक आहे, आणि x तसाच cos x बाय साइन एक्स दॅट इज cot x. सो इथे लिहिणार cot x प्लस लॉग ऑफ साइन x ऍज इट इज. झालं, आला तुमचा फायनल आन्सर. काढा स्क्रीनशॉट. म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये लास्ट क्वेश्चन. व्यवस्थित लक्ष द्या, थोडस याच्यामध्ये थोडासा डोकं लावा लागेल. बघा कसं काय काय दिलं इथं, y इक्वल टू साइन एक्स रेस टू एक्स आहे. सो फंक्शन तर साइन आहे मान्य, पण फंक्शनला पॉवर एक्स आहे का, नाहीये, ठीक आहे. मग मी काय करणार, पहिलं डिफरन्शिएट मी डायरेक्ट करणार, ओके, कारण साइन एक्स साइनचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस येणार, ठीक आहे. मी इथं लॉग का यूज नाही करते स्टार्टिंगला, कारण साइन एक्स रेस टू एक्स आहे, अँगलला पॉवर आहे, ठीक आहे. जर असं असलं असतं तर मग फंक्शन रेस टू फंक्शन आहे, सो मी त्यावर लॉग यूज केला असता, ठीक आहे. हे डिफरन्स आहे नाही का, हे ह्याच्या अगोदरचं आणि हे डिफरंट आहे, ठीक आहे, म्हणून बोलते लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू साइनचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस येणार, सो कॉस ऑफ एक्स रेस टू एक्स येणार, ठीक आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, पण जे काय अँगल आहे तेच येणार, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स, ठीक आहे. मग आता फंक्शन रेस टू फंक्शन आहे, मग त्यावेळेस आपल्याला हे जे आहे ते वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करावं लागेल, ठीक आहे. मग ते आपण करूया. चला इक्वेशन नंबर 1 देतो याला. सो लेट एक्स रेस टू एक्स इक्वल टू यू, ठीक आहे, किंवा असं लिहितो u इक्वल टू एक्स रेस टू एक्स, म्हणजे या फंक्शनला मी u इक्वल टू एक्स रेस टू एक्स केलं, ठीक आहे. मग आता आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल, त्यासाठी हा पॉवर खाली घ्यावा लागेल. सो पॉवर खाली घेण्यासाठी लॉग यूज करावं लागेल, कारण फंक्शन रेस टू फंक्शन आहे ना. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, सो लॉग ऑफ u इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स, ठीक आहे. लॉग एक्स रेस टू एक्स येणार, मग लॉगच्या अँगलला पॉवर आहे, मग पॉवर खाली घे, ठीक आहे. म्हणजे इथे काय येणार, लॉग यू इक्वल टू एक्स खाली इंटू लॉग एक्स ऍज इट इज, ठीक आहे. मग आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग यू चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 बाय यू आणि यू चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx येणार, काय येणार, du बाय dx, ठीक आहे, इक्वल टू फंक्शन इंटू फंक्शन आहे, सो x ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय तर 1 बाय एक्स, सो 1 बाय एक्स येणार, प्लस लॉग एक्स ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय तर 1, सो 1 लिहा किंवा लिहू नका, ठीक आहे. हे u इंटू v ने सॉल्व्ह केलंय, हे पण लक्षात राहू दे, ठीक आहे. u इथं डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय, सो काय येणार मग du बाय dx इक्वल टू, तिकडे गेला मल्टिप्लाय, सो u असा येणार, ठीक आहे. बघा हा x आणि हा x कॅन्सल, सो 1 राहिले, 1 प्लस लॉग एक्स येणार, सो इथे येणार लॉग एक्स, ठीक आहे. पण u म्हणजे काय, u म्हणजे दिस फंक्शन, सो एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स, सो हे झालं du बाय dx. मग हे जे काय आन्सर आहे हे कोणाचं आन्सर आहे, दॅट इज u इक्वल टू एक्स रेस टू एक्स चा आन्सर आहे. सो एक्स रेस टू एक्स इथं आहे, म्हणजेच हा u चा फंक्शन आहे. सो du बाय dx ची व्हॅल्यू किती आली, du बाय dx ची व्हॅल्यू ही आली. सो ही व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार, ठीक आहे. समजतंय का, बघा काय परत एकदा सांगतो, ह्याचा आन्सर हे आलं मान्य. एक्स रेस टू एक्स म्हणजे काय, u म्हणजे du बाय dx, ओके. मग ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू, सो पुट इन इक्वेशन नंबर 1, पुट इन इक्वेशन 1, सो दॅट टाइम dy बाय dx इक्वल टू काय आला आन्सर,
कॉस एक्स रेस टू एक्स इंटू ह्याची व्हॅल्यू म्हणजे हे, सो एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता काढा स्क्रीनशॉट. ठीक आहे, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या तर तुम्हाला समजेल. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट वाला एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलं इथं? फर्स्ट वाला एक्स रेस टू ई दिलाय प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई दिलाय. ठीक आहे, चला आता 1 बाय किती फंक्शन आहे? 1 2 3 4. मग सगळ्यांना सेपरेट सॉल्व्ह करा. ठीक आहे, मग ते तुम्हाला इझी जाईल ना. ठीक आहे, मग कसं करणार बघा. लेट यू इक्वल टू, सपोज मी हे फंक्शन घेतो एक्स रेस टू ई. ठीक आहे, जर एक्स रेस टू एन असेल, बघा फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे, ई काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. सो एक्स रेस टू कॉन्स्टंट आहे, मग त्यावेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर एन एक्स एन मायनस 1. पॉवर मधून आपण एक लेस करतो आणि पॉवर खाली घेतो, ही माहिती तुम्हाला. ठीक आहे, मग सेम तसंच आहे. फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट खाली घ्या आणि कॉन्स्टंट मधून एक लेस करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह? du बाय dx इक्वल टू u चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? du बाय dx येणार. ठीक आहे, इथं लॉग u आहे का? लॉग u आहे का इथं? नाही. जर लॉग u असला असतं तर 1 बाय u du बाय dx झाला असतं. ठीक आहे, डिफरंट आहे थोडं. मग इथं काय येणार? ई खाली पॉवर, हे तसंच पॉवर मधून एक लेस करा. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 1. समजलं का? इझीच आहे. प्रत्येक फंक्शन सेपरेट सॉल्व्ह करा. आता एक्स रेस टू एक्स आहे. लेट सपोज ह्याला मी v घेतो, v इक्वल टू एक्स रेस टू एक्स. ठीक आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे. दॅट टाइम टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ठीक आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दॅट टाइम ते येणार लॉग v इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. ठीक आहे, मग अँगलला पॉवर आहे, सो पॉवर खाली घ्या. सो लॉग u इक्वल टू एक्स लॉग एक्स येणार. ठीक आहे, एक्स खाली येणार आणि लॉग एक्स ऍज इट इज. मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग v चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 बाय v dv बाय dx येणार. ठीक आहे, कारण v चं डेरिव्हेटिव्ह काय तर dv बाय dx येणार, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय ना. सो इक्वल टू एक्स तसंच राहणार, फंक्शन इंटू फंक्शन आहे, u इंटू v चा रूल अप्लाय करतोय. एक्स तसाच, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय तर 1. नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, तुमची इच्छा. तुम्हाला जर समजत असेल नाही लिहिले तरी चालेल. dv बाय dx इक्वल टू v इथं डिवाइड, तिकडे गेला मल्टिप्लाय, सो एक्स एक्स कॅन्सल, सो 1 राहिले प्लस लॉग एक्स. ठीक आहे, आणि v म्हणजे काय? v म्हणजे एक्स रेस टू एक्स, सो इथे मी देतो एक्स रेस टू एक्स. ठीक आहे, चला इक्वेशन नंबर 2. नाव थर्ड कसं सॉल्व्ह करताय? ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? ई रेस टू एक्सच येतं. ठीक आहे, मग ह्याचं सेपरेट सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल, तुमची इच्छा. ठीक आहे, आणि ई रेस टू ई कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट आहे. फॉर एक्झाम्पल 2 रेस टू 2 आहे, तर कॉन्स्टंटच येणार ना. ओके, कॉन्स्टंटचं फंक्शन म्हणजे कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट आन्सर येणार. सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0. सो म्हणून मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो. आता नाव dy बाय dx इक्वल टू d बाय dx ह्याचा डेरिव्हेटिव्ह, ओके, प्लस d बाय dx कुणाचं डेरिव्हेटिव्ह? एक्स रेस टू एक्स प्लस d बाय dx कुणाचं डेरिव्हेटिव्ह? e रेस टू एक्स प्लस d बाय dx कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढणार? e रेस टू e चं. ठीक आहे, मग काय येणार? ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलंय, कुठं आहे? इथं आहे. सो इथं येणार e रेस टू एक्स, सॉरी e इंटू एक्स रेस टू e मायनस 1 प्लस ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह केलंय बघा, कुठं आलंय आन्सर? इथं आलंय. सो इथं येणार एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे, आणि e रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर e रेस टू एक्स, सो इथे येणार e रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 लिहा, नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, बस म्हणजे तुमचं आन्सर हे आलं dy बाय dx.
हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. आता लास्ट क्वेश्चन ह्या व्हिडिओचा. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. थोडंसं मोठं आहे. फंक्शन रेस टू फंक्शन आहे. मग त्यावेळेस बघा काय करायचंय. काय y इक्वल टू एक्स रेस टू एक्स आय. ठीक आहे, प्लस ई रेस टू एक्स आय. दोन फंक्शन आहे, दोन्ही आपण वेगवेगळे सेपरेट सॉल्व्ह करूया. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. चला इथं काय येणार मग आता. लेट फंक्शन रेस टू फंक्शन आहे. सो लेट u इक्वल टू सपोज एक्स रेस टू एक्स आय. सो फंक्शन रेस टू फंक्शन आहे. मग काय करणार. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो इथे येणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग u येणार इक्वल टू लॉग लागला ह्याला पण लॉग येणार. लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स आय. सो लॉगच्या अँगलला पॉवर काय. एक्स रेस टू एक्स पॉवर आहे. ओके, एक्स रेस टू एक्स आहे. सो हे पॉवर खाली घ्या. सो इथे येणार लॉग u इक्वल टू एक्स रेस टू एक्स येणार. ठीक आहे, इंटू लॉग एक्स. मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट करत असताना कसं करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 1/u आहे ना, लॉग u आहे ना. सो लॉग u चं डेरिव्हेटिव्ह 1/u आणि अगेन u चं काय येणार du/dx. ठीक आहे, इक्वल टू u इंटू v ने सॉल्व्ह करावं लागेल. हे तसंच इंटू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/x येतं. ठीक आहे, प्लस log x as it is. Again derivative of this term. Again derivative of कोणाचा काढणार x raised to x. ठीक आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. पण इथं परत काय फंक्शन रेस टू फंक्शन आहे. सो परत मी ह्याला लेट अज्युम करणार. ठीक आहे, असं डायरेक्ट सॉल्व्ह नाही करू शकत. पण हा मी 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत मी असे. समजतंय का. म्हणून माझ्या लक्षात आहे की ह्याचा आन्सर काय आहे. एक्स रेस टू एक्स आहे, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स आन्सर येतं. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती. आणि एक्झामिनरना कळणार आहे का राईट केल्याशिवाय. म्हणजे नाही का सॉल्व्ह केल्याशिवाय त्यांना कळणार आहे का नाही. म्हणून ते तुम्हाला सॉल्व्ह करावंच लागेल. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 1 देऊ आपण याला. मग आता इथं लेट सपोज ह्याला डब्ल्यू घ्या किंवा झेड घ्या. चला मी झेड घेतो. झेड इक्वल टू एक्स रेस टू एक्स. मग आता परत काय करणार. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम लॉग झेड इक्वल टू पॉवर खाली येणार ना. बघा असे लॉग एक्स रेस टू एक्स आहे. सो पॉवर खाली. सो इथं असे येणार लॉग झेड इक्वल टू एक्स खाली. बघा एक्स रेस टू एक्स आहे ना, ही व्यवस्थित लक्ष द्या. लॉग एक्स रेस टू एक्स आहे. सो अँगल खाली येणार एक्स आणि लॉग एक्स राहिला. मग करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह काय ना 1/z आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह काय ना dz/du. सॉरी dz/dx येणार कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. सो तेच येणार इक्वल टू u इंटू v एक्स तसाच इंटू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x येणार प्लस लॉग एक्स ऍज इट इज आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर 1 नाही लिहिले तरी चालेल. ओके, आता झेड मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर सॉरी इथे झेड डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. सो dz/dx इक्वल टू झेड इन ब्रॅकेट मध्ये एक्स एक्स कॅन्सल. सो 1 प्लस लॉग एक्स येणार. ठीक आहे, आणि झेड म्हणजे काय होतं. झेड म्हणजे दॅट इज एक्स रेस टू एक्स आहे. ठीक आहे, इथे येणार एक्स रेस टू एक्स. सो हे झालं इक्वेशन नंबर 3 आहे का 2 आहे. ठीक आहे, इथे इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, मग आता ही व्हॅल्यू तुम्ही ह्याच्यामध्ये पुट करा तरच तुम्हाला ह्याचा आन्सर भेटेल ना. ह्याचं कुठे गेलं याचा आन्सर भेटेल. ठीक आहे, मग काय काय येतं बघा. पुट इन इक्वेशन 1. ठीक आहे, म्हणजे त्याला dz/dx ना dz/dx म्हणजेच z म्हणजेच x रेस टू x आहे. सो ह्याचं जे काय आन्सर हे आलेलं आहे सो ते ह्याच्यात मध्ये पुट करा. ठीक आहे, एक्स रेस टू एक्स चा आन्सर हे आलेलं आहे. सो मी इथं पुट करतो 1 हे व्यवस्थित बघा नीट लक्ष द्या. सो इथं 1/u आहे. u डिवाइड आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. सो दॅट टाइम du/dx इक्वल टू u मल्टिप्लायला जाणार ना. ठीक आहे, u मल्टिप्लायला एक्स रेस टू एक्स आहे आणि डिवाइड बाय एक्स आहे. सो ते असं आहे बघा एक्स
दोघांचा बेस कसा आहे, सेम सेम आहे आणि खालच्याची पॉवर काय आहे 1. सो वर गेला काय होणार, मायनस होणार. सो इथं होणार असं होणार, -1 असं येणार. ठीक आहे, x⁻x-1 असं लिहू शकतो. सो प्लस log x आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलंय, सो x⁻x इंटू x⁻x त्याच्या आतमध्ये 1 प्लस log x. तिकडे दिसेल का तुम्हाला, नाही दिसणार आय थिंक. ठीक आहे, प्लस लिहितो log x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्याचं काय आलंय, हे आलंय. सो इथे येणार x⁻x 1 प्लस log x. ठीक आहे, हे तुमचा फर्स्ट आन्सर. पण u म्हणजे काय, u म्हणजे काय होतं, x⁻x काय. सो इथे मी लिहिणार u च्या जागी du/dx x⁻x ब्रॅकेट मध्ये x⁻x-1 प्लस log x इंटू x⁻x 1 प्लस log x. ठीक आहे, क्वेश्चन थोडा मोठा आहे हा, हे असं आहे ना. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. म्हणजे हे कोणाचं आन्सर झालं, याचा. ठीक आहे, फर्स्ट वाल्याचं आन्सर झालं. मग आता सेकंडचं सांगतो तुम्हाला. सेकंड आहे ना, बघा इथं कसं होणार, तुम्हाला हे सपोज नाही का v घ्या, v इक्वल टू e⁻x आहे. सो लॉग यूज करावं लागेल. मग लॉग यूज केल्यावर तुम्हाला इक्वेशन नंबर 3 सेकंड लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड म्हणजे काय तर z इक्वल टू x⁻x डेरिव्हेटिव्ह काय तर x⁻x 1 प्लस log x येतं. ठीक आहे, चला रफ करतो मी एवढं, पहिलं स्क्रीनशॉट काढा. आता सेकंड कसं सॉल्व्ह करायचंय, e⁻x आहे. सो दॅट टाइम बघा फंक्शन e⁻x आहे ना, सो मी टेकिंग लॉग घेतो. ठीक आहे, v इक्वल टू लेट v इक्वल टू e⁻x आहे. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग v आहे ना इक्वल टू लॉग ऑफ e⁻x आहे. सो मग आता मी काय करणार, लॉगच्या अँगलला पॉवर आहे. सो पॉवर खाली घ्या. सो म्हणजे इथं काय ना लॉग b इक्वल टू पॉवर खाली x⁻x log e. ठीक आहे, आणि log e ची व्हॅल्यू काय ती 1. सो इथे येणार 1. ओके, हा मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो log v चे डेरिव्हेटिव्ह काय ना 1/v आहे ना. ठीक आहे, हे 1 नाही लिहिलं चालेल. log v चे डेरिव्हेटिव्ह 1/v आणि v चे डेरिव्हेटिव्ह काय ना dv/dx इक्वल टू x⁻x डेरिव्हेटिव्ह काय आलंय, तुम्हाला सांगितलं होतं x⁻x डेरिव्हेटिव्ह हे येतं. ठीक आहे, आपण आता कन्सिडर केलं होतं बघा. ठीक आहे, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह हे येणार. सो इथे येणार x⁻x 1 प्लस log x. सो v तर डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. सो dv/dx इक्वल टू v इंटू x⁻x 1 प्लस log x. ठीक आहे, आणि v म्हणजे काय, v म्हणजे e⁻x. सो e⁻x. सो इक्वेशन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ चालू इक्वेशन. हा मग आता ह्याच्या जागी हे आन्सर लिहा आणि ह्याच्या जागी हे आन्सर लिहा. चला सांगतो, पटकन स्क्रीनशॉट काढा. बघा आन्सर खूप मोठे आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करताना बघा आता लास्टला कसा करावा लागेल, व्यवस्थित लक्ष द्या. काय करावं लागेल, dy/dx इक्वल टू नाव d/dx ही व्हॅल्यू x⁻x प्लस d/dx त्याच्यानंतर e⁻x. सो ह्याच्या जागी ते इक्वेशन लिहा, इक्वेशन नंबर 3 आणि ह्याच्या जागी इक्वेशन नंबर 4 लिहा. ठीक आहे, लास्टला तेवढं करावं लागेल. हा बघा असेच क्वेश्चन तुम्हाला 1.3 मध्ये फंक्शन रेस टू फंक्शन प्रत्येक वेळेस आहे. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. आणि हा ह्याच्या पुढे शो दॅटचे क्वेश्चन चालू होतील. ठीक आहे, 2-3 व्हिडिओ नंतर, पण शो दॅटचा क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे, एवढी प्रॅक्टिस करा. चला तोपर्यंत बाय बाय.